नांदेड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीने हजेरी लावली. यामुळे येथे शेती पिकाचं प्रचंड असं नुकसान झाले. आता मी अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव शिवारात आहे. आपण बघतोय या शेतकऱ्यांच्या येथे तब्बल 1 एकर क्षेत्रावर पपई बागेची लागवड केली होती. मात्र सायंकाळी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अक्षरशः पपईची बाग जी आहे ती संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली. खरं तर हे पपई आता जे आहे ते काही दिवसात तोडणीला आले असते आणि या शेतकऱ्याला यातून जे आहे ते मोठं आर्थिक उत्पन्न मिळालं असतं. अतिशय येथे हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावलाय. तळहाताच्या फोडाप्रमाणे जे आहे ते ही संपूर्ण बाग शेतकऱ्यांच्या येथे उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा वाढवली होती, जपली होती. मात्र अचानक आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे ज्या पद्धतीनं नुकसान झाले ते आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर अक्षरशः सडा जे आहे ते या ठिकाणी पपयाचा पडलाय आणि काही दिवसात जे आहे ते पपया परिपक्व होऊन शेतकऱ्यांना जे आहे ते याची मोठी आर्थिक मदत झाली असती. स्वतःचा पैसा शेतकऱ्याच्या हातात आला असता. मात्र असं असलं तरी वादळी वारा व अवकाळी पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्याचं नुकसान झाले. आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. काय सांगाल, मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान झालं? सर, ही माझी 2 एकरची बाग आहे. मी अतिशय अल्पभूधारक शेतकरी आहे, पण आणि हे सगळं हे जीवन जे आमचं आहे ते पूर्ण शेतीवर आहे आणि या पपईच्या बागावरच होतं. पहिला शासनानं पहिलेच कर्ज माफ केलं नाही आमचं. आता कर्ज फेडावं कसं, काय नाही, जगावं कसं, लेकरबाळ शिकवावं कसं, हे आम्हाला काही सुचत नाही आलं. तुम्ही अक्षरशः बघू शकता पपईचं सगळं सगळं संपूर्ण नुकसान झालेलं आहे. तरी तुम्ही आमचं एक मीडियाच्या माध्यमातून शासनाला कळकळीची विनंती आहे, काहीतरी आर्थिक मदत म्हणून काहीतरी पाठपुरावा शेतकऱ्याचा करावा. कर्जमाफीचा केलीच नाही शासनानं, नाही करतही नाही म्हणाले शासन. त्याला तरी शेतकरी काही करू शकत नाही, कारण का त्याची पोळी भाजली शिजली सगळं झालंय. कारण का इलेक्शनच्या वेळेस आम्हाला म्हणले होते की आम्ही 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, 7-12 करू. सरकारनं काय केलं नाही, पण हा सगळा निसर्गानं आमचा 7-12 सगळा कोरा केला. साहेब काही करा, काही करा, काय करावं काय नाही काही समजा आलं आम्हाला. मला सांगा, किती जे आहे त्याला खर्च आला होता, उत्पादन किती अपेक्षित होतं? सर कमीत कमी 1.5 लाख रुपये खर्च झाला सर पपईच्या उत्पन्नाला. नेमकी 1 ना 2 तोडा झालेला होता सर. उत्पन्न कमी 3 ते 4 लाखाचं होतं सर कमीत कमी आमचं. पण निसर्गानं असा घाला घातला की बस शासनाच्या वरचा घातला सर. पूर्ण पपईचं पीक उद्ध्वस्त झालं सर. काय मागणी काय आता? मागणी सर फक्त शासनाला आमची एवढीच आहे की काहीतरी आर्थिक मदत करावं. दुसरं काय करू अजून शकतो? आजूबाजू शेतकऱ्याचं काय नुकसान झालं? झालं ना सर, कोणाचं हळदीचं झालं, कोणाचं केळीचं झालं, कोणाचा आकाडा मोडला. स्वतः माझ्या आकाड्यावर सुद्धा झाडं पडलीत मोडून. नुकसान काय चालूच राहायचं सर. पण हे पपईचं म्हणजे पीक नाजूक असल्यामुळे भरपूर नुकसान झालं सर. तुम्ही जे आहे ते रागाच्या भरात ही सगळी बाग उद्ध्वस्त करताना आम्ही पाहिले. हो. आता इतर झाड काय येणार नाही का माल? नाही सर, काहीच होऊ शकत नाही ना सर. 10-5 झाडं आहेत सर. 10-5 झाडं आहेत, त्याला ऊन लागते, वारा लागतो, आस लागते, आधीच उन्हाळ्याचे दिवस. आणि काय होणार, त्याला चट्टा लागला म्हणजे पेपर माल येतच नाही ना सर. शायनिंग राहत नाही, काहीच कलर राहत नाही, त्याच्यावर पावडर राहत नाही. फक्त आम्हाला पैसे फक्त कष्टाचे आणि घामाचे मिळतात, नुसत्या देखाव्याचे मिळत नाहीत सर. निश्चित आपण बघतोय शेतकरी होते, यांनी जे आहे ते पपईच्या बागेची लागवड केली होती. खरं तर त्यांना ही पपई विकून मोठ्या पैशाची अपेक्षा होती. मात्र अचानक आलेल्या वादळी वारा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयात नुकसान झाले. शेतकरी बोलताना सुद्धा हतबल झाले चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आता मायबाप सरकारनं या नुकसानीची दखल घ्यावी आणि त्यांना मदत करावी, अशीच अपेक्षा जी आहे ते शेतकरी वर्गातून होताना पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आंबेगाव, नांदेड.